आज आपण बनवणार आहोत वरणफळं. त्यासाठी मी डाळ धुवून घेतलेली आहे. त्यात हळद, पाणी टाकलं, थोडंसं तेल टाकलं, कुकर लावून घेतलं. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. शिजलेली डाळ हाटून घेतली, व्यवस्थित मिक्स केलं त्याला व्यवस्थित आणि तेल कढईत टाकलं. लो ह्याच्यावरच गरम होऊ दिलं. त्यात मोहऱ्या टाकल्या, जिरे टाकले, तूप टाकलं, थोडंसं कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट हलवून घेतलं. कढीपत्ता टाकला डबल, त्याला पूर्ण मिक्स केलं आणि जे आपण शिट्टी लावली होती वरणाची ते कुकरमधलं वरण टाकून घेतलं. हलवलं व्यवस्थित. ते व्यवस्थित उकळू तेल सुटेपर्यंत उकळू दिलं. एकीकडं दुसरीकडं आपण पाणी ठेवलं गरम करायला, कारण की वरून पाणी टाकावं लागतं. पाणी टाकून घेतलं, जसं लागेल तसं टाकायचं. ते हलवून घेतलं व्यवस्थित, पूर्ण मिक्स केलं. मीठ, चपातीचा कणिक मळून घेतली होती, त्याच्या चपात्या घेतल्या बनवून. जरा जाडच घ्यायच्या. वरून पण मस्त होते, म्हणजे चिटकत नाहीत. पातळ चपातीची चिटकतात. जाड चपात्या बनवून घेतल्या. त्या वरणाला हलवून घेतलं. छानपैकी उकळलं होतं. त्याला चपाती कट करून घेतली. छानपैकी चपाती कट करून घेतली. उकळलेल्या वरणात टाकून दिली. चपातीचे तुकडे जे केले होते आपण फळं, ते टाकून दिले वरणात. हलवत राहायचं, कारण की चपातीचे तुकडे एकावर एक पडल्यामुळे चिटकून बसतात. त्याला सारखं हलवत राहायचं.